ताई ताई बोल. जेवायला काय करतेस? काय करू? घरात अंडी आहेत का? मस्त एक करी कर, चमचमीत अशी तर्रीवाली. येस, मला आज खावंसं वाटतंय. अरे तुला झेपणार आहे का? ते म्हणते मला झेपेल का नाही मला माहिती नाही, पण मला आज खायचंय. त्या आजारपणात तुझी ती खिचडी, तू दही भात, तू भात हे असलं खाऊन माझी जिभेची चव गेली बार. आज जिभेला सुख मिळेल असं काहीतरी खावंसं वाटतंय मला. बर बरं, नुसतं बरं. नो उपदेश, नो लेक्चर. काय झालं काय तुला? अरे काय सांगू बाबा तुला, मुक्ताची काळजीच जात नाहीये डोक्यातून. तुझं काही खरं नाही. काय झालं? काही झालं तरी पूर्वीचा तो प्रसंग ही पोरगी विसरूच शकत नाहीये. इतके दिवस झाले तरी तिचा संसार तसा खऱ्या अर्थाने सुरूच नाही झालाय. बापरे, हे तिने तुला सांगितलं? मला तसा संशय होताच आधी. ही बोलायला तयारच नव्हती माझ्याशी अजिबात. खोदून खोदून विचारलं तेव्हा कुठे कबूल झाली. म्हणजे लग्न झाल्यापासून? नाही, खऱ्या अर्थाने दोघं जवळच आली नाही. हे सगळं तुला सांगायला खरं तर जीभ रेटतच नव्हती माझी. आज अगदीच नाईलाज झाला म्हणून बोलले रे. अहो अहो एक मिनिट, तुम्हाला ती बातमी समजली का? आपल्या गौरीची मैत्रीण ना मीरा, तिच्यावर म्हणे बलात्काराचा प्रयत्न झाला. हो, बातमी कळली. मी घाबरून पहिला गौरीला फोन केला तर माझ्यावरच चिडली. म्हणाली मी समर्थ आहे माझी काळजी घ्यायला, आणि हे असले प्रसंग क्वचितच घडतात आई. म्हणून काय मुलींनी नोकऱ्या सोडून घरात बसायचं का? बाहेर राहणं थांबवायचं का? हा काय करताय? तुम्हाला प्रसंगाचं गांभीर्य समजत नाहीये का? काय चुकीचं बोलले ती? माणसाने परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे. सगळेच जण परिस्थितीला घाबरून जर पळायला लागले तर कसं होणार, नाही का? हे सगळं ऐकायला बोलायला खूप छान आहे, पण जरा एकदा विचार करून बघा, त्या मुलीच्या जागी आपली गौरी असती तर? तिच्या कामाची पद्धती सगळी अशी, कधीही मीटिंग आली, कॉन्फरन्स आली, कुठे काही इंटरव्ह्यू आला की निघाली अपरात्री. काळजी नाही वाटणार? काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण माझा गौरीवर पूर्ण विश्वास आहे. ती स्वतःची काळजी नीट घेईल. येतो मी. फार काळजी नको करूस. या आधी असं घडलं नाही आणि यानंतरही तसं घडणार नाही. आमच्याकडे सध्या लग्नाची एकदम जोरदार तयारी चालू आहे. तुमच्याकडे? आमच्याकडे हा, म्हणजे ममा आणि डॅड काहीतरी ठरवाठरवी करत असतात, पण मी नाही त्याच्याकडे फारसं लक्ष देत. का? तुला काही इंटरेस्ट नाहीये? हा, म्हणजे लग्नाचा मुहूर्त, व्हेन्यू, मेन्यू या गोष्टींमध्ये मला नाही फारसा इंटरेस्ट. माझ्यासाठी हेच खूप आहे की माझं लग्न तुझ्याशी होतंय. काय झालं? अशी का बघतेस? मी बघत होते तुझे हे सगळं सांगतोयस, खरं सांगतोयस की माझी मस्करी करतोयस? हाच तर प्रॉब्लेम आहे ना. मी सिरियसली बोललो तर तुला मस्करी वाटते, आणि मी मस्करी केली तर तू सिरियस होतेस. मला ना तुझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाही बराच वेळा. मला तर असं वाटतं की मी तुला कधी ओळखू शकणार आहे
आय डोंट नो. इज इट अ कॉम्प्लिमेंट की माझ्या वागण्यावर टीका? तुला काय समजायचंय ते समज. एनिवेज, आपण शॉपिंगला कधी जातोय? कसले ग? लग्नाची. हा 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 ओके. पण ती एकत्र करायची आहे. आय मीन तुझी खरेदी तू करणार आणि माझी मी करायची आहे ना. ते असं नाही चालणार. म्हणजे लग्नाच्या दिवशी नवरा बायको जे काही कपडे घालतील ते मॅच तर व्हायला पाहिजेत. आय मीन कलर स्कीम किंवा पॅटर्न्स. म्हणजे बघ, समजा मी मरून कलरचा शालू नेसले आणि तू ब्लॅक कलरचा सूट घातलास तर कसं दिसेल? ए मी मरून सूट नाही घालणार आहे. तसं मी सांगणारही नाही तुला. तू सूट कुठल्याही कलरचा घाल, पण ऍटलीस्ट तू टाय तर मरून कलरचा घालू शकतोस. हा तेवढं मॅचिंग चालेल. म्हणूनच म्हणते आपण आपली खरेदी एकत्र करूया. त्या निमित्ताने आपण भेटू तरी. चालेल. मग कधी जाऊया मॅचिंग मॅचिंग खरेदीला? ठरवूया. विकास, काय रे असा डोक्याला हात लावून का बसलायस? काही नाही. काय झालं? तुला माहिती आहे माझं काही व्यवस्थित चाललेलं नाही. पैशाची चणचण आहे. आर्थिक दृष्ट्या आपण अडकलेले आहोत. हप्ते थकलेत आपले. आणि त्यात आता पुन्हा त्यात काय? विदूला. विकास, नको रे एवढी काळजी करूस. काळजी करू नको म्हणजे काय? अगं तिची जबाबदारी स्वीकारून आपण तिला इथं आणलंय. काळजी वाटणार नाही? विदुलाची जबाबदारी आपल्यावर आहे, यात काहीही शंका नाहीये. मला असं वाटतं की आपण माझे दागिने मोडूया. ऐक ऐकून घे. आपण आत्ता माझे दागिने मोडूया आणि आपले ते 2 इन्स्टॉलमेंट्स राहिले ते भरून टाकूया. म्हणजे तुझ्यावरचाही लोड कमी होईल. पण विदुलाला आपण काहीही कमी पडू द्यायचं नाहीये. अरे ती माझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे. तिच्या भविष्याचा आपण नको का विचार करायला? तू काहीही काळजी करू नकोस. शांतपणे चहा पी. बोल. ठीक आहे, पैसे तुला वेळच्या वेळी मिळत राहतील, पण तू सांभाळून राहा. सर्व काही फार कॉम्प्लिकेटेड होऊन बसलंय. बरं बोलू तरी कोणाशी? मुक्ताशी लग्न करून मी चूक तर नाही ना केली? हॅलो डॅडी. बोल बेटा, कशी आहेस तू? मी बरी आहे, पण ना एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे? काय झालं? काय ना, मावशीकडे जास्ती पैसे नाही आहेत. म्हणजे माझ्यासाठी खर्च करण्या इतपत सुद्धा पैसे नाही आहेत. तर तुम्ही जरा पैसे द्याल का मावशीला? म्हणजे माझ्यामुळे उगाच तिला प्रॉब्लेम नको ना व्हायला. डोंट वरी बेटा, मी पैसे पाठवून देतो, व्यवस्था करतो. ओके, टाटा. खरंच जाधव साहेब, खूप बरं वाटलं तुम्ही पुन्हा ड्युटी जॉईन करताय हे ऐकून. पण जाधव साहेब, हे जमवलंत कसं काय? काय नाही गडकरी साहेब, फार वरपर्यंत पोचलो. काही जुने लागेबांधे होते, त्याची आठवण करून दिली आणि त्याची परतफेड म्हणून माझी सस्पेन्शन ऑर्डर कॅन्सल करून घेतली. वा, मानलं तुम्हाला. काय गडकरी साहेब, ह्या जगात जगायचं असेल तर कॉन्टॅक्ट फार महत्वाचे आहे. हितसंबंध जपायलाच हवेत.
आता हे मी तुम्हाला कशाला सांगतोय? आपण इतकी वर्ष हित संबंध जोडूनच आहोत. म्हणजे आता पुन्हा एकदा तुम्ही काही अनऑफिशियल कामं ऑफिशियली करायला मोकळे. हो हो हो, बघू काय जमेल ते करू. जाधव साहेब, आता त्या विनायक रणदिवेची किती ट्याव चालतीये ते बघूया. एका बाजूला तुम्ही माझ्या बरोबर आहातच आणि दुसऱ्या बाजूला माझी मुलगी आता विनायकच्या घरात सून म्हणून जाते आहे. काय गडकरी साहेब, ही गोष्ट तशी फारशी बरी नाहीये. म्हणजे आपल्यासाठी डेंजरच आहे. काय दगडाखाली हात असेल तर आपण करणार काय? जाधव साहेब, त्याची काळजी करू नका तुम्ही. सगळा विचार मी केलेला आहे. दगडाखाली असलेलाच हात दगड उलथवून टाकण्यासाठी वापरायचा. चांगलं आहे. हा, अरे यार सांग ना त्याला, नंतर फोन करतो. विनायक साहेब, आज जो आपला इन्सल्ट झालाय ना, तो आपण कधी कधी विसरणार नाही. त्याचा बदला घेतला ना तर कांता नाव लावणार नाही याच्या पुढे आपण. कांता शेठ एवढं भडकायला काय झालं कळेल का? अरे फुकटी पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं, लेना ना देना, बोलावून घेतला, लॉकअप मध्ये केला, बेल करून सोडून घ्यायला लागला आपल्याला. अरे माणसाचा काही इन्सल्ट होत नाही होत इन्सल्ट. नाही पण कांता शेठ, तुमचं अर्ध आयुष्य त्या तुरुंगात म्हणजे जेलमध्ये गेलंय आणि तुम्ही एवढ्या अशा गोष्टीसाठी का चिडताय? आता तुम्हाला माहित आहे, अख्ख्या जगाला माहित आहे काय? आपण पहिला अंदरबार करत होतो ना, तेव्हा जंटलमन नव्हतो. पण आता जंटलमन आहे, तसा वागतो ना. मग फुकट आपल्याला कुठल्या पण लफड्यात अडकवायचा. मग डोका फिरणार नाही फिरणार. कांता शेठ, हा पॉइंट करेक्ट आहे तुमचा. तुम्हाला सांगतो विनायक साहेब, ही सगळी चालबाजी ना त्या लबाड गडकरीची असणार. या असलं उलट सुलट करण्यामध्ये ना त्याचा डोका सॉलिड चालते तो. मी काय म्हणतो, तुम्ही ह्या गडकरीची पोरगी सून म्हणून घरात घेणार काय? मी घेण्याचा संबंध येत नाही. मी एका मुलाचा बाप आहे, त्यांनी लग्न ठरवलेलं आहे, मी तिथे हजर राहणार आहे आणि सुनेचं स्वागत आनंदाने करणार आहे. बस करा. तुम्ही तुमचं कर्तव्य जरूर पार पाडा. पण आपण तुमच्या मुलाच्या लग्नाला येणार नाही. कांता, नाही, त्या गडकरीचं आणि त्याच्या फॅमिलीचा थोबडा बघायची आपली इच्छा नाही. कांता, मी तुझ्या भावना समजू शकतो. समजता ना? मग माझं एक ऐका. काय? हे बघा, अजून वेळ गेलेली नाहीये. हे लग्न होऊ देऊ नका. मोडून टाका हे लग्न. नाही कांता शेठ, हे लग्न होणार. मी तसं करणार नाही. आणि समजा त्या गडकरीनं आपल्या पोरीला हाताशी धरून तुम्हाला श द्यायचा प्रयत्न केला, मग रडायचं नाही. नंतरचं नंतर बघू रे. मी काय कच्चा खेळाडू नाही रे. आणि त्यांनी जर मला शह देण्याचा प्रयत्न केला ना, तर त्याच्यावर मात नक्की होईल. मी तुला लिहून देतो. असं कमाल आहे. साईन तुम्हाला कसा घडवला ना तेच कळत नाही. ओम साई. हॅलो, राकेश सरदेसाई आहेत का? नाही, ते घरात नाही आहेत. काही काम होतं का? मी त्यांची बहीण बोलतेय. मॅम, मी राकेश सरदेसाईंना कॉंग्रॅट्स करायला फोन केला होता.
ते आमच्या हॉटेलचे लकी विनर ठरले आहेत. कुठल्या हॉटेलमधून बोलताय तुम्ही? मी गोव्याहून बोलते मॅम. काही दिवसांपूर्वी राकेश सरदेसाई आमच्या हॉटेलमध्ये आले होते. तेव्हा आम्ही लकी ड्रॉ काढला होता. त्यात राकेश सरदेसाईंना प्राइज मिळाले. आम्ही प्राइज कुरिअरने पाठवून देतो. नाही, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. राकेश सरदेसाई गोव्याला नव्हते आले. माझा जो दुसरा भाऊ आहे ना, सागर सरदेसाई, आणि त्याची बायको मुक्ता सरदेसाई, ते दोघं जण आले होते. नाही मॅम, आमच्या हॉटेलच्या रजिस्टर मध्ये राकेश सरदेसाई यांचंच नाव, पत्ता आणि टेलिफोन नंबर आहे. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक्यू. एक मिनिट, तुला आताच गोव्याच्या एका हॉटेलमधनं फोन आला होता. गोव्याहून? चल काहीतरीच काय रॉंग नंबर असेल. माझा काय संबंध? नाही, नंबर सुद्धा बरोबर होता आणि तुझं नाव सुद्धा बरोबर सांगितलं. इट सीम्स काहीतरी तू त्या हॉटेलमध्ये गेला होतास, सो तुला लकी ड्रॉ मध्ये प्राइज मिळालंय. तिने कोणीतरी मजा केली असेल, एवढं पण कळत नाही का तुला? अरे नाही, पण बरं ते जाऊ दे. मला सांग, घरात खायला काय? मला सॉलिड भूक लागली. जाऊ दे, मी तुला कशाला विचारतोय. पिझ्झा ऑर्डर करतो. तू खाणार आहेस? फोन लागलाय, लवकर बोल. खाणार आहेस का पिझ्झा? बोल ना. बॅग फर्स्ट क्लास चहा केला तुझ्यासाठी, पुदिना घालून. पुदिना घालून? मग ती काय भेळ आहे काय? पिऊन तर बॅग कळे तुला किती फक्कड गेलाय. काय स्वाद आहे रे. लहान भावाचं ऐकावं कधीतरी. हॅलो, गुड मॉर्निंग सर. हा बोला ना. कधी आलास गावाहून? झाले सर, 2 दिवस झाले. ऑफिसला सुद्धा जाऊन आलो. तिथे बऱ्याच गोष्टी कळल्या. काय काय ऐकलंस? मुख्य म्हणजे तुमच्या ॲक्सिडेंटबद्दल, म्हणूनच फोन केला. कसे आहात तुम्ही सर? एकदम ठीक आहे. आणि लवकरच ऑफिसला यायला लागणार आहे मी. पण सर, तुम्हाला डॉक्टरने परमिशन दिली आहे का? अरे देतील, मला बघितल्यावर ताबडतोब देतील. आणि तू मला सांग आनंद, मी आजपर्यंत कधी पेशंट सारखं दिसलोय का? नाही सर, तसं नाही आहे. पण तुम्ही घाई करून येऊ नका ना ऑफिसमध्ये. नाही, बरं झालं तू कामावर यायला लागलायस. त्यामुळे 2-4 दिवस उशिरा जॉईन झालो तर काही फरक पडणार नाही. पण एक लक्षात ठेव, कारभारावर जरा नीट लक्ष ठेव. हो सर, ते मी करेन. बाकी काय म्हणताय सर? बाकी ठीक आहे, एकदम छान. मुक्ता कशी आहे? मुक्ता छान आहे, मजेत आहे. बाकी भेटल्यावर बोलू सर. ठीक आहे, भेटूया. चल. काय हसायला काय तुला? या अण्णा, बसा ना. आपण बसा. खूप दिवसांनी आलात, पण फार बरं वाटलं. अहो, आपण माणसांनी अधूनमधून एकमेकांना भेटलं पाहिजे. एकमेकांना भेटलो नाही तर एकमेकांची सुख-दुःख आपल्याला समजणार नाहीत आणि ही नाती गोती, स्नेहसंबंध सुद्धा घट्ट होणार नाहीत. खरं आहे ना तुमचं. पण आजकाल ना प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द असतो, वेळ नाही. अहो, काढल्याशिवाय वेळ मिळणार नाही. आजकाल आपण कुणी कुणासाठी पैसा किती खर्च केला हा हिशेब महत्वाचा समजतो. नाही, पैसा महत्वाचा आहेच, पण माझ्या दृष्टीनं कुणी कुणासाठी किती वेळ काढतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बरं, कसं काय चाललंय तुम्हा मंडळींचं? थोडं बरं, थोडं ठीक, थोडं चांगलं आणि थोडं वाईट. याला जीवन ऐसे नाव. मला सांगा, सगळं चित्र जर एकाच रंगात रंगवलं तर ते कसं दिसेल? आणि हा परमेश्वर तर जगातला सर्वश्रेष्ठ चित्रकार. प्रत्येक चित्राचा तोल कसा सांभाळायचा हे तो खूप चांगलं जाणतो. हो, पण अण्णा, आमच्या घरातली गुंतागुंत वाढत चालली. संकट तर टळत नाहीच आहेत. याच्यावर नाही का काही करता येणार? मला वाटतं घरामध्ये एखादं मंगल कार्य झालं तर तणाव थोडेसे कमी होतील. काय असतं, आपल्या घरात एखादं शुभ कार्य असलं की आपण माणसं एकत्र येतो. आपले ताणतणाव, मतभेद काही वेळ का होईना आपण बाजूला ठेवतो. पहा, तुम्हाला काय अनुभव येत होते.
शेवटी प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते होणारच आहे. प्रत्येकाला आपापले भोग भोगावे लागणारच आहेत. पण या निमित्तानं घरात काही वेळ का होईना थोडासा आनंद निर्माण झाला तर चांगलंच आहे की.